नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या या सेशनमध्ये आपण ब्रिटिशांचे शिक्षण विषयक धोरण या टॉपिकवर या ठिकाणी काम करणार आहोत। या टॉपिकशी संबंधित असणारे प्रीवियस इयर क्वेश्चन आजच्या या सेशनमध्ये आपण पाहणार आहोत, जेणेकरून येणाऱ्या संयुक्त पूर्व आणि मुख्य परीक्षेला व त्याचबरोबर येणाऱ्या राज्यसेवा पूर्व आणि मुख्य परीक्षेला या लेक्चर सिरीजचा तुम्हाला मोठ्या प्रमाणात फायदा या ठिकाणी होईल। तर सुरू करूया आपण आजचं अत्यंत महत्त्वपूर्ण या ठिकाणी सेशन। आता लक्षात घ्या, इथं प्रश्न विचारलेला आहे राज्यसेवा मुख्य परीक्षा 2018 ला प्रश्न विचारला काय होता तो या ठिकाणी लक्षात घ्या। एका बाजूला कॉलेजची नावं दिलेली आहेत आणि ते कॉलेज कोणत्या भागामध्ये या ठिकाणी स्थित होतं याबद्दलची माहिती या ठिकाणी आहे। इथे लक्षात असू द्या, ही सर्वच्या सर्व कॉलेज ही युवराजांसाठी त्या काळात ब्रिटिशांनी या ठिकाणी निर्माण केलेली होती, हे या ठिकाणी लक्षात घ्या। राजकुमार कॉलेज, मेयो कॉलेज, डेली कॉलेज आणि एचिसन कॉलेज अशा प्रकारची 4 महत्त्वपूर्ण कॉलेज आहे आणि ती कॉलेज कोणत्या भागामध्ये स्थित आहे इथं या ठिकाणी त्यांची जागा या ठिकाणी विचारली आहे। तर लक्षात घ्या, इथं आपल्याला पाहायला भेटतं सर्वात ओळखीचा शब्द आपल्याला दिसतो तो म्हणजे मेयो कॉलेज। आपल्या सर्वांना माहिती आहे लॉर्ड मेयोची कारकीर्द। लॉर्ड मेयोची कारकीर्द जर आम्ही पाहिली तर ती 1869 पासून ते 1872 पर्यंतची कारकीर्द या ठिकाणी होती। लॉर्ड मेयो जो होता, या लॉर्ड मेयोच्या काळामध्ये त्यानं या ठिकाणी एक महत्त्वपूर्ण प्रस्ताव सादर केला, ज्याला मेयो प्रस्ताव या नावानं संबोधलं जातं। लक्षात घ्या, मेयोचा हा प्रस्तावच या ठिकाणी पाहायला भेटतो की भारतामध्ये विकेंद्रीकरणाची भूमिका घेऊन येतो आणि म्हणून इथं लक्षात असू द्या, विकेंद्रीकरणाचा जनक म्हणून लॉर्ड मेयोला आपण संबोधलं जातं, हे या ठिकाणी लक्षात घ्या। पुढे जाऊन लॉर्ड मेयोनं भारतात पहिली जनगणना या ठिकाणी निर्माण केली। लॉर्ड मेयोच्याच काळामध्ये ऍग्रीकल्चर डिपार्टमेंट देखील या ठिकाणी स्थापन झालं आणि याच लॉर्ड मेयोनं राजकुमारांना या ठिकाणी प्रशिक्षण देण्यासाठी किंवा त्यांना पाश्चिमात्य शिक्षण देण्यासाठी या लॉर्ड मेयोनं एक कॉलेज अजमेरमध्ये या ठिकाणी स्थापन केलं होतं, हे या ठिकाणी लक्षात घ्या। आणि त्यामुळे लॉर्ड मेयोचं जे कॉलेज होतं ते अजमेर या ठिकाणी होतं, हे लक्षात घ्या। आता पहा, अशा प्रकारच्या जोडा लावायला जेव्हा प्रश्न विचारले जातात तेव्हा एक जोडी जरी तुम्हाला या ठिकाणी सॉल्व्ह झाली तरी तुम्हाला योग्य उत्तर या ठिकाणी लगेच या ठिकाणी मिळतं। इथं पाहूया पर्याय नंबर ब मध्ये जर आपण पाहिलं तर तिसरा क्रमांकाचा मुद्दा कुठे आहे तर इथे या ठिकाणी आहे। लगेच आपल्याला लक्षात येतं की यस, याचं उत्तर या प्रकारचं आहे। इथं आपल्याला पाहायला भेटतं जसं मेयो कॉलेज अजमेर मध्ये या ठिकाणी आहे, तसं राजकुमार कॉलेज जे आहे हे राजकोट मध्ये आहे, हे या ठिकाणी लक्षात घ्या। याच राजकुमार कॉलेजमध्ये कोल्हापूरचे राजश्री छत्रपती शाहूजी महाराज जे आहे तर त्या शाहूजी महाराज यांचं शिक्षण झाल्याचं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं। एचिसन कॉलेज जर आम्ही पाहिलं तर ते लाहोर मध्ये या ठिकाणी आहे आणि डेली कॉलेज जे आहे ते इंदोर या ठिकाणी आहे, हे या ठिकाणी लक्षात घ्या। तर या प्रकारचे कॉलेज यांच्यावर आयोग या ठिकाणी भविष्यामध्ये प्रश्न जरूर या ठिकाणी विचारू शकतो, तर हा महत्त्वाचा मुद्दा इथे या ठिकाणी लक्षात असू द्या। चलो, यानंतरचा महत्त्वपूर्ण मुद्दा आपण या ठिकाणी पाहूया। आता नीट समजून घेऊया आपण। तर बघा, राज्यसेवा मुख्य परीक्षा 2018 लाच या प्रकारचा एक प्रश्न विचारला गेला। लॉर्ड कर्झनच्या भारतीय पुरातत्वातील आवडीचा त्यांनी त्यांच्या हिस्टॉरिकल म्युझियम या पुस्तकात उपहास केला होता। आता या प्रकारचा प्रश्न आहे, सरळ सरळ प्रश्न विचारलेला आहे की हिस्टॉरिकल म्युझियम हा ग्रंथ कोणाचा होता, की ज्या ग्रंथामध्ये लॉर्ड कर्झनवर त्यांनी टीका केलेली आहे की लॉर्ड कर्झन जो पुरातत्वाचा जो खूप जास्त या ठिकाणी पुरातत्व विभाग जो होता त्या पुरातत्व विभागाला त्यांनी मोठ्या प्रमाणात चालना दिली। या लॉर्ड कर्झनच्या काळामध्ये प्राचीन स्मारकांच्या संदर्भातील कायदा निर्माण केला की त्या स्मारकांचं मोठ्या प्रमाणात जतन व्हावं या संदर्भात कायदा बनवला गेला। तर त्या कायद्यावर किंवा त्या लॉर्ड कर्झनच्या भूमिकेवर टीका केलेली आहे, उपहासात्मक म्हणजे मोठ्या प्रमाणात इथं टीका केलेली आहे, हे या ठिकाणी लक्षात घ्या। तर इथं प्रश्न त्या प्रकारचा विचारलेला आहे आणि हिस्टॉरिकल म्युझियमवर या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे, हे लक्षात घ्या। किंवा हा ग्रंथ जरी माहिती असलं तरी आपल्याला योग्य उत्तरापर्यंत जाता येतं। आता पहा, या प्रकारचे प्रश्न थोडेसे आपल्याला या ठिकाणी इथं बुद्धीचा कस लावावा लागतो। कसं काय तर लक्षात घ्या, लॉर्ड कर्झनची कारकिर्दी जर आपल्याला माहिती असेल तर आपल्याला लक्षात येतं की लॉर्ड कर्झन जो होता हा साधारणतः 1899 पासून ते 1905 पर्यंतची कारकीर्द ही त्याची या ठिकाणी होती। आणि या लॉर्ड कर्झननं 1905 किंवा 1904-5च्या दरम्यान या प्रकारचा प्राचीन स्मारकांच्या संदर्भातील कायदा त्यानं या ठिकाणी निर्माण केलेला होता, हे लक्षात घ्या। म्हणजे हा प्रश्न जर आम्ही पाहिला तर हा प्रश्न कोणत्या घटकावर आहे तर हा प्रश्न आपल्याला दिसतो
लॉर्ड कर्झनच्या सुधारण्यावर या ठिकाणी आहे। आता दिलेल्या पर्यायांमध्ये आपण इथं योग्य उत्तरापर्यंत कसं लवकर जायचं ते आपण इथं पाहूया। आता पहा, हे विष्णू शास्त्री चिपळूणकर। आता विष्णू शास्त्री चिपळूणकर जे लोकमान्य टिळकांचे या ठिकाणी सहकारी राहिलेले आहेत, तर त्या विष्णू शास्त्री चिपळूणकर यांचा कालखंड जर आम्ही पाहिला तर सन 1882 ला यांचं निधन झालेलं आहे आणि त्यामुळे विष्णू शास्त्री चिपळूणकर याचं उत्तर या ठिकाणी असणार आहे, हे या ठिकाणी लक्षात आलं पाहिजे। त्यानंतर महादेव गोविंद रानडे। महादेव गोविंद रानडे जर आम्ही पाहिलं तर सन 1901 साली यांचं या ठिकाणी निधन झालेलं आहे आणि म्हणून पण महादेव गोविंद रानडे हे पण याचं उत्तर या ठिकाणी नसणार आहे। मग दिलेले दोन पर्याय जर आम्ही पाहिले तर एक म्हणजे लोकमान्य टिळक आणि दुसरं म्हणजे शिवराम महादेव परांजपे, शिम परांजपे, या प्रकारच्या दोन उत्तरांमध्ये योग्य उत्तरापर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे। आता लक्षात घ्या, लोकमान्य टिळकांनी ऐतिहासिक लिखाण केलं का, तर केलं, परंतु ते जे लिखाण होतं टिळकांचं तर ते या ठिकाणी आर्यांच्या संबंधित या ठिकाणी राहिलं। जसं की आपण पाहिलं की लोकमान्य टिळकांनी ओरायन नावाचा एक अत्यंत महत्त्वपूर्ण ग्रंथ हा साधारणतः 1893च्या दरम्यान या ठिकाणी लिहिला। या ग्रंथामध्ये आर्यांचा कालखंड, भारतात येण्याचा कालखंड जो होता तो सुमारे 6000 इसवी सन पूर्व 6000 वर्षांचा होता, या प्रकारची भूमिका मांडली। त्यानंतर आपल्याला पाहायला भेटतं लोकमान्य टिळकांनी 1903 ला द आर्टिक होम इन द वेदास या नावाचा ग्रंथ लिहिला, ज्या ग्रंथामध्ये ते भूमिका मांडतात की आर्यांचं मूलस्थान हे आर्टिक प्रदेश आहे, ही भूमिका त्यांनी मांडल्याचं दिसून येतं। पुढे आपल्याला पाहायला भेटतं मंडाल्याच्या तुरुंगामध्ये जेव्हा लोकमान्य टिळकांची रवानगी या ठिकाणी करण्यात आली तेव्हा त्यांनी गीता रहस्य हा ग्रंथ लिहिल्याचा एकंदरीत पाहायला भेटतं। म्हणजेच काय, टिळकांचे जे ग्रंथ होते ते ग्रंथ हे आपल्याला हे तीन महत्त्वपूर्ण ग्रंथ लक्षात येतात, परंतु हिस्टॉरिकल म्युझियम बद्दल टिळकांनी कुठं लिहिलेलं आहे हे आपल्या ऐकिवात नाही आणि म्हणून मग आपण या ठिकाणी टिळक इथं या ठिकाणी हे या प्रश्नाचं उत्तर नसेल, तर या प्रश्नाचं उत्तर शिवराम महादेव परांजपे जे टिळकांचे सहकारी होते, शिम परांजपे, हे याचं राईट आन्सर आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं। लक्षात घ्या, हे जे शिवरामपंत परांजपे जे होते, या शिवरामपंत परांजपे यांचं एक अत्यंत महत्त्वपूर्ण वर्तमानपत्र होतं, ज्या वर्तमानपत्राचं नाव होतं काळ आणि म्हणून मग यांना काळकर्ते परांजपे या नावानं पण संबोधलं होतं, हे पण या ठिकाणी लक्षात घ्या। जेव्हा लोकमान्य टिळकांनी स्वदेशी वस्तूंचा पुरस्कार करून विदेशी कपड्यांची होळीचा कार्यक्रम पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयाच्या रस्त्यांवर या ठिकाणी ठेवला होता, त्यावेळेस विदा सावरकरांच्या सोबत हे शिवरामपंत परांजपे हे देखील तिथे उपस्थित होते, हे या ठिकाणी लक्षात घ्या। तर शिवरामपंत परांजपे हे जहालमतवादी होते, टिळकांचे सहकारी होते, तर हे या प्रश्नाचं राईट आन्सर आहे। यांनी या ठिकाणी हिस्टॉरिकल म्युझियम हा ग्रंथ लिहिला आणि या ग्रंथामध्ये उपहासात्मकरित्या या लॉर्ड कर्झनच्या भारतीय पुरातत्वातील आवडीबाबत त्यांनी या ठिकाणी लिखाण केलेलं आहे, हे या ठिकाणी लक्षात असू द्या। तर बघा, प्रश्नांच्या योग्य उत्तरापर्यंत कसं या ठिकाणी जायचं ते इथं मी तुम्हाला या माध्यमातून या ठिकाणी सांगितलं आहे। चलो, त्यानंतरचा महत्त्वाचा प्रश्न आपण या ठिकाणी पाहूया। राज्यसेवा मुख्य परीक्षा 2018चा एक अत्यंत महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, बांग ए दरा। बांग ए दरा हा उर्दू कवितांचा संग्रह 1923 मध्ये कोणी प्रकाशित केला, अशा प्रकारचा प्रश्न इथे या ठिकाणी दिलेला आहे। ठीक आहे, तर बाग ए दरावर प्रश्न आहे आणि जो 1923 मध्ये कोणी प्रकाशित केला या प्रकारचा प्रश्न आहे। सरळ सरळ इथं नावं दिलेली आहेत, ते या ठिकाणी मुस्लिम किंवा उर्दू लेखकांची नावं इथं आपल्याला पाहायला भेटतात। आता 1923 ला हा ग्रंथ कोणी लिहिला असं म्हटलेलं आहे। सर सय्यद अहमद खान हे या प्रश्नाचं उत्तर तर नक्कीच नसणार आहे, कारण आपण जर पाहतो तर सन 1898च्या दरम्यान सर सय्यद अहमद खान यांचं निधन झालेलं आहे, त्यामुळे हे या प्रश्नाचं उत्तर नक्कीच या ठिकाणी नाही। मग या प्रश्नाचं योग्य उत्तर कोणतं, तर मोहम्मद इक्बाल हे या प्रश्नाचं राईट आन्सर आहे, हे या ठिकाणी लक्षात घ्या। मोहम्मद इक्बाल एक उर्दूचे मोठे कवी या ठिकाणी होते, ज्यांनी तराना ए हिंद नावाचा एक अत्यंत महत्त्वपूर्ण काव्यसंग्रह लिहिला। या काव्यसंग्रहामध्ये सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा या प्रकारचं एक प्रसिद्ध काव्य त्यांनी लिहिल्याचं एकंदरीत पाहायला भेटतं। लक्षात असू द्या, मोहम्मद इक्बाल हे सुरुवातीला राष्ट्रवादी भूमिका घेणारे होते, मात्र नंतर 1930 साली जेव्हा कराचीमध्ये अधिवेशन या ठिकाणी झालं ऑल इंडिया मुस्लिम लीगचं, त्या अधिवेशनामध्ये या मोहम्मद इक्बालनी मुस्लिमांसाठी स्वतंत्र होमलँडची भूमिका मांडल्याचं एकंदरीत दिसून येतं। तर ऑल इंडिया मुस्लिम लीगचे 1930चे हे अध्यक्ष देखील राहिल्याचं एकंदरीत पाहायला भेटतं आणि याच मोहम्मद इक्बाल यांनी या प्रकारचं
बांग ए दरा हा उर्दू काव्य संग्रह लिहिल्याचं देखील या ठिकाणी पाहायला भेटतं. आता पहा, आपल्याला या प्रश्नाचं राईट आन्सर काय आहे ते तर कळालं, परंतु हे बाकीचे जे दोन लोक आहेत त्याबद्दलची माहिती काय आहे किंवा हे कोण लोक आहे हे पण आपण थोडंसं या ठिकाणी समजून या ठिकाणी घेऊ. पाहूया आपण चिराग अली. आता चिराग अली जर आम्ही या ठिकाणी पाहिलं तर हे चिराग अली कोण आहे, तर हे एक मुस्लिम स्कॉलर आहे जे सर सय्यद अहमद खानच्या सोबत राहून त्यांनी मॉडर्निटीकडे भारतीय मुस्लिम समाजाला नेल्याचं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं. यांचं लिखाण जर आम्ही या ठिकाणी पाहिलं तर यांचं लिखाण हे इस्लामशी संबंधित या ठिकाणी आहे आणि याचबरोबर कुराण जे आहे तर त्या कुराणाशी संबंधित या ठिकाणी आहे. इस्लाम धर्म आणि त्यांचा पवित्र धर्मग्रंथ कुराण याच्याबद्दल समाजामध्ये ज्या काही चुकीच्या गोष्टी या ठिकाणी होत्या त्या चुकीच्या गोष्टी दूर करण्याचं काम या चिराग अली यानं या ठिकाणी केल्याचं एकंदरीत दिसून येतं. विशेषतः जर आम्ही पाहिलं तर चिराग अलीचं लिखाण हे या ठिकाणी जिहादशी संबंधित या ठिकाणी राहिल्याचं एकंदरीत दिसून येतं. लक्षात घ्या, जिहादची जी नवी संकल्पना म्हणजे जिहाद ही जी संकल्पना आहे तर त्या संकल्पनेवर जे जुने लोक या ठिकाणी धर्मप्रचार करण्यासाठी जिहादचा उपयोग केला जात होता अशी भूमिका घेत होते, तर त्याला विरोध करून यांनी या ठिकाणी चिराग अली यांनी जिहादचा नेमका अर्थ काय आहे ते आपल्या उर्दू लिखाणामध्ये मांडल्याचं एकंदरीत दिसून येतं. म्हणजेच काय, भारतीय मुस्लिम समाजाला आधुनिकतेकडे नेण्याचा प्रयत्न केला आणि इस्लाममध्ये असणाऱ्या चुकीच्या ज्या काही पायंडा पडलेल्या होता त्या संदर्भामध्ये लिखाण करून या मुस्लिम समाजाला राष्ट्रवादाच्या प्रवाहामध्ये आणण्याचा प्रयत्न चिराग अलीच्या माध्यमातून झाला गेला हे या ठिकाणी लक्षात घ्या. हे चिराग अली हे मुस्लिम समाजातील एक मॉडर्नेट या ठिकाणी पाहायला भेटतात, एक आधुनिक या ठिकाणी विचाराचे होते, ज्यांनी सर सय्यद अहमद खान यांच्या खांद्याला खांदा लावून या ठिकाणी अँग्लो ओरिएंटल मोहम्मदन एज्युकेशनल स्कूलची स्थापना केल्याचं एकंदरीत या ठिकाणी दिसून येतं. नाझीर अहमद जर आम्ही पाहिलं तर नाझीर अहमद पण एक अत्यंत महत्वपूर्ण उर्दू या ठिकाणी लेखक होते हे या ठिकाणी लक्षात घ्या. यांनी विशेषतः लहान मुलं जे आहेत तर त्या लहान मुलांच्या कथा लिहिल्याचं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं. किस्से कहानिया आणि जालिम भेडिया हे यांचं महत्वपूर्ण या ठिकाणी लिखाण आपल्याला पाहायला भेटतं. काय आहे तर नीट लक्षात घ्या, किस्से कहानिया. तर किस्से कहानिया जे आहे हे किस्से कहानिया हे यांनी लिहिले आहे आणि याचबरोबर यांनी या ठिकाणी जालिम भेडिया हे पण एक महत्वपूर्ण लिखाण केल्याचं एकंदरीत दिसतं. उर्दू लेखक आहे, लहान मुलांसाठी त्यांनी या प्रकारचे जालिम भेडिया आणि किस्से कहानिया अशा प्रकारचं लिखाण लिहिल्याचं एकंदरीत दिसतं. मीरात उल उरूस हे पण यांचं लिखाण आपल्याला पाहायला भेटतं. काय नाव आहे नीट समजून घ्या, कुठंतरी लिहून घ्या. मीरात उल उरूस हे पण यांचं या ठिकाणी लिखाण आहे आणि त्याचबरोबर बीनत उल नाश इथं लिहितो पहा. तर बीनत उल नाश या प्रकारचं देखील यांचं एक महत्वपूर्ण लिखाण या ठिकाणी मांडलं जातं. आणि याचबरोबर मीरत उल उरूस नीट समजून घ्या, मीरत उल उरूस हे पण यांचं या ठिकाणी लिखाण आहे. तर बीनत उल नाश आणि मीरत उल उरूस हे नाझीर अहमदनं या ठिकाणी लिहिलं आणि त्याचबरोबर नाझीर अहमदनं किस्से कहानिया आणि जालिम भेडिया हे पण लहान मुलांसाठी लिहिलेलं उर्दूतलं लिखाण आहे हे या ठिकाणी लक्षात घ्या. तर या प्रकारचा महत्वपूर्ण मुद्दा हा आपण इथे या ठिकाणी समजून घेतलेला आहे हे लक्षात घ्या. चलो, त्यानंतरचा महत्वपूर्ण प्रश्न काय आहे तो आपण इथे या ठिकाणी पाहूया. आता पहा, राज्यसेवा मुख्य परीक्षा जी आहे तर त्या मुख्य परीक्षा 2018ला एक प्रश्न या ठिकाणी विचारला गेला. तो काय आहे तो समजून घेऊया. पहा, त्यांनी पुढील ओळीत कोणाचं वर्णन केलेलं आहे असा प्रश्न आहे. त्यांनी त्यांचे शिक्षण केरो येथील अल अझहर विद्यापीठातून पूर्ण या ठिकाणी केले आणि वयाच्या 24व्या वर्षी अल हिलाल हे वर्तमानपत्र त्यांनी या ठिकाणी सुरू केले. आता पहा, आपल्या सर्वांना माहिती आहे अल हिलाल कोणाचं आहे, मौलाना अबुल कलाम आझाद जे आहे यांनी साधारणतः 1914च्या दरम्यान अल हिलाल हे वर्तमानपत्र सुरू केल्याचं एकंदरीत दिसून या ठिकाणी येतं. तर अबुल कलाम आझाद, मित्रांनो लक्षात घ्या, अबुल कलाम आझाद जर आम्ही या ठिकाणी पाहिलं तर भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये यांचं अत्यंत महत्वपूर्ण योगदान या ठिकाणी मानलं जातं. 1923ला
जेव्हा दिल्लीमध्ये काँग्रेसचं विशेष अधिवेशन झालं तर त्या अधिवेशनाचे अध्यक्ष हे मौलाना अबुल कलाम आझाद या ठिकाणी होते आणि 1940 पासून ते 1945 पर्यंत भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे काँग्रेसचे अध्यक्ष हे या काळामध्ये राहिल्याचं एकंदरीत दिसून येतं. अबुल कलाम आझाद यांनी कायम भारतीय राष्ट्रवादाला या ठिकाणी सपोर्ट केला आणि ऑल इंडिया मुस्लिम लीग जो आहे तो ऑल इंडिया मुस्लिम लीगला कायम विरोध केला. मोहम्मद अली जिना जे होते या मोहम्मद अली जिनांच्या विरोधामध्ये भूमिका यांनी या ठिकाणी घेतल्याचं एकंदरीत पाहायला भेटतं. लक्षात घ्या, यांनी भारतीय स्वातंत्र्य लढ्यावर एक अत्यंत महत्वपूर्ण ग्रंथ लिहिला. त्या ग्रंथाचं नाव होतं इंडिया विन्स फ्रीडम. नीट समजून घ्या, इंडिया विन्स फ्रीडम या नावाचा अत्यंत महत्वपूर्ण ग्रंथ हा मौलाना अबुल कलाम आझाद यांनी लिहिला आणि या ग्रंथामध्ये पंडित जवाहरलाल नेहरूंना जेव्हा कॅबिनेट मिशनला पाठिंबा दिला होता आणि त्यानंतर एक प्रेस कॉन्फरन्स घेतली 29 जुलै सन 1946 ला आणि त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये जी भूमिका पंडित जवाहरलाल नेहरूंनी घेतली त्या भूमिकेला यांनी इंडिया विन्स फ्रीडम मधनं विरोध केला आणि सांगितलं जर का जवाहरलाल नेहरूनं ती प्रेस कॉन्फरन्स घेतली नसती तर कदाचित भारतीय इतिहास या ठिकाणी वेगळा लिहिला असता, भारताची फाळणी या ठिकाणी करावी लागली नसती. या प्रकारची पण भूमिका मौलाना अबुल कलाम आझाद या ठिकाणी घेताना एकंदरीत दिसून येतात. आपल्या सर्वांना माहिती आहे स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षण मंत्री म्हणून आपल्याला या ठिकाणी मौलाना अबुल कलाम आझाद हे आपल्याला या ठिकाणी माहिती आहे. भारताचे पहिले शिक्षण मंत्री हे मौलाना अबुल कलाम आझाद या ठिकाणी होते. लक्षात घ्या, हे जे शौकत अली जे होते हे अली बंधू होते बघा इतिहासामध्ये. मोहम्मद अली जोहार आणि शौकत अली जोहार ही दोन नावं अली बंधू खिलाफत चळवळीतली महत्वपूर्ण नावं या ठिकाणी मानली जातात. हे जे शौकत अली जे होते या शौकत अली, मोहम्मद अली जोहार आणि त्याचबरोबर अब्दुल बारी या तिघांनी मिळून महत्वपूर्ण अखिल भारतीय काबा सेवक संघ स्थापन केला होता. हे लक्षात घ्या, अखिल भारतीय काबा सेवक संघ 1918च्या दरम्यान स्थापन केला होता. शौकत अली जोहार, मोहम्मद अली जोहार आणि त्याचबरोबर या ठिकाणी आपण नाव घेतलं अब्दुल बारी या तिघांनी मिळून अखिल भारतीय काबा सेवक संघ स्थापन केल्याचं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं. चलो, यानंतरचा महत्वपूर्ण प्रश्न पाहूया आपण. पाचवा प्रश्न काय नेमका आहे तो पाहूया. राज्यसेवा मुख्य परीक्षा 2018 प्रश्न विचारलेला आहे. पहा, रयत शिक्षण संस्थेचे उद्दिष्ट नव्हते. कोणते उद्दिष्ट रयत शिक्षण संस्थेचे या ठिकाणी नाही, या प्रकारची भूमिका इथे या ठिकाणी विचारलेली आहे. आता लक्षात घ्या मित्रांनो, आपल्या सर्वांना माहिती आहे कर्मवीर भाऊराव पाटील यांनी ही रयत शिक्षण संस्था या ठिकाणी स्थापन केलेली आहे आणि या रयत शिक्षण संस्थेचा उद्देश कोणता नाही असं म्हटलेलं आहे. तर मागासलेल्या जातीत शिक्षणाची अभिरुची निर्माण करणं एकदम बरोबर आहे, हा तर उद्देश होताच होता. मुलांना स्वावलंबी, उद्योगी आणि त्याचबरोबर शीलवान बनवणं हा पण उद्देश या ठिकाणी त्यांचा राहिलेला आहे. कमवा शिका योजना आणि मुष्टी फंडाची संकल्पना ही या ठिकाणी कर्मवीर भाऊराव पाटील यांनी आणल्याचं एकंदरीत दिसून येतं. कोणती? कमवा शिका योजना आणि त्याचबरोबर या ठिकाणी मुष्टी फंडाची योजना पण कर्मवीरांची या ठिकाणी राहिल्याचं एकंदरीत दिसतं. मागासलेल्या जातीतील गरीब विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण या ठिकाणी देणं हा पण त्यांचा उद्देश या ठिकाणी होता. समाजाच्या उद्धारासाठी निस्वार्थी स्त्री पुरुषांचं संघ निर्माण करणं हा मात्र याचा उद्देश या ठिकाणी नव्हता, हे या ठिकाणी लक्षात घ्या. तर समाजाच्या उद्धारासाठी निस्वार्थी स्त्री पुरुषांचं संघ निर्माण करणं हा रयत शिक्षण संस्थेशी संबंधित नाही. मग कशाशी संबंधित आहे हे पण माहिती असणं गरजेचं आहे. तर निष्काम कर्ममठ ही जी 1910 ला महर्षी धोंड केशव कर्वे यांनी या ठिकाणी स्थापन केलेली संघटना होती निष्काम कर्ममठ. तर त्या निष्काम कर्ममठचा उद्देश होता समाजाच्या उद्धारासाठी निस्वार्थी स्त्री पुरुषांचे संघ निर्माण करणं, हे या ठिकाणी लक्षात असू द्या. आता आयोग काय करतो बघा, समाज सुधारकांवर प्रश्न विचारत असताना त्यामध्ये अजून एखाद्या समाज सुधारकाचं सेंटेन्स या ठिकाणी जोडलं जातं किंवा कार्य जोडलं जातं आणि तुम्हाला विचारलं जातं योग्य कोणतं किंवा अयोग्य कोणतं. तर हे व्यवस्थितरित्या बुद्धीच्या बळावर हा आपला प्रश्न घासून पाहायचा आणि मगच योग्य उत्तरापर्यंत पोहोचायचं आहे, हे लक्षात असू द्या. तर पहा, पुढे आपण पाहूया मित्रांनो, इतिहासामध्ये पैकीच्या पैकी मार्क मिळू शकतात, परंतु त्या प्रकारचा अभ्यास तुमचा असला पाहिजे आणि तशी सतसत विभाग बुद्धी जागृत या ठिकाणी ठेवून पेपर या ठिकाणी सॉल्व्ह केला पाहिजे. नाहीतर सिली मिस्टेक जर करत राहिला तर मात्र खूप जास्त प्रॉब्लेम होऊ शकतो येणाऱ्या परीक्षांमध्ये, लक्षात असू द्या. पुढे बघा, राज्यसेवा मुख्य परीक्षा 2017 प्रश्न विचारला. डायडासला आधुनिक भारतीय शिक्षणाचा मॅग्ना कार्टा या ठिकाणी म्हटलं जातं. वास्तविकता याला मॅग्ना
कार्टा म्हटलं नाही पाहिजे, परंतु काय करायचं, दुर्दैव आहे आपल्या आयोगानं पण प्रश्न विचारताना मॅग्ना कार्टा म्हटलेलं आहे. हा कार्ट नव्हतं तर हा चार्टा होता, लक्षात घ्या. मॅग्ना चार्टा म्हटलं पाहिजे याला. तर भारतीय शिक्षणाचा मॅग्ना चार्टा काय होता, तर साहजिकच वूडचा खलिता होता, हे लक्षात घ्या. चार्ल्स वूड कोण होता, तर चार्ल्स वूड त्या काळामध्ये बोर्ड ऑफ कंट्रोलचा या ठिकाणी अध्यक्ष होता. बोर्ड ऑफ कंट्रोलचा अध्यक्ष हा चार्ल्स वूड या ठिकाणी होता, हे लक्षात घ्या. मित्रांनो, लक्षात असू द्या, या वूडच्या समितीमध्ये आणखीन 3 महत्वपूर्ण नावं आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. एक म्हणजे अलेक्झांडर डफ. अलेक्झांडर डफ हा या वूडच्या समितीचा सदस्य या ठिकाणी होता. त्याचबरोबर दुसरं एक नाव आहे ते म्हणजे ट्रेव्हर लियन. ट्रेव्हर लियन जे आहे, हे ट्रेव्हर लियन हे एक नाव आपल्याला या ठिकाणी माहिती असणं गरजेचं आहे. आणि जॉर्ज मॉर्शमन हे पण एक नाव या ठिकाणी लक्षात ठेवा. तर जॉर्ज मॉर्शमन, त्याचबरोबर ट्रेव्हर लियन आणि अलेक्झांडर डफ हे 3 सदस्य होते या प्रकारच्या चार्ल्स वूडच्या खलित्याचे, हे या ठिकाणी लक्षात घ्या. चार्ल्स वूडच्या खलिता जो होता त्याला भारतामध्ये शिक्षण व्यवस्था जी लागू केली होती त्याची समीक्षा या ठिकाणी करायची होती. आणि या चार्ल्स वूडच्या खलितानं भारतामध्ये उच्च शिक्षणाचा पुरस्कार केला. आणि या वूडच्या खलितेच्या आधारावरच 1857 साली भारतामध्ये 3 विद्यापीठांची निर्मिती झाली. पहिलं कलकत्ता, त्याच्यानंतर मुंबई विद्यापीठ आणि नंतर मद्रास विद्यापीठ. या 3 महत्वपूर्ण विद्यापीठांची स्थापना वूडच्या खलित्याच्या माध्यमातून झालेली होती, हे या ठिकाणी लक्षात घ्या. चार्ल्स वूडच्या खलित्याला त्यामुळेच या ठिकाणी म्हटलं जातं भारतीय शिक्षणाचा मॅग्ना चार्टा. या वूडच्या खलित्यानं भूमिका पण घेतली होती की भारतामध्ये या ठिकाणी शिक्षण जर रुजायचं असेल, पाश्चिमात्य शिक्षण, तर भारतामध्ये मातृभाषेतून शिक्षण द्यायला भारतीयांना मातृभाषेतून शिक्षण द्यायला हरकत नाही, ही पण भूमिका चार्ल्स वूडनं इथे या ठिकाणी घेतल्याचं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं. लक्षात घ्या, 1904चा विद्यापीठ कायदा जो लॉर्ड कर्झनच्या काळामध्ये या ठिकाणी निर्माण झाला. यासाठी लॉर्ड कर्झननं रॅले कमिशनची स्थापना केली होती. लक्षात असू द्या, रॅले कमिशननं सिमलामध्ये बैठक घेतली होती, म्हणून त्याला सिमला आयोग किंवा सिमला कमिशन या नावानं पण संबोधलं जातं. गुरुदास बॅनर्जी ही व्यक्ती आपल्याला पाहायला भेटती की जी या ठिकाणी या रॅले कमिशनची भारतीय सदस्य या ठिकाणी होते, हे या ठिकाणी लक्षात घ्या. गुरुदास बॅनर्जी जर आम्ही या ठिकाणी पाहिलं तर त्यांच्या संदर्भात 2 महत्वपूर्ण बीट आपण या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. एक म्हणजे गुरुदास बॅनर्जी हे कलकत्ता विद्यापीठाचे पहिले भारतीय कुलगुरू या ठिकाणी होते, हे लक्षात घ्या. आणि त्याचबरोबर 1905 साली जे नॅशनल कॉलेजची स्थापना अरविंद कुमार घोष यांनी या ठिकाणी केली, तर त्या अरविंद कुमार बरोबर या ठिकाणी नॅशनल कॉलेजची स्थापना करणारे गुरुदास बॅनर्जी पण होते, हे पण या ठिकाणी लक्षात घ्या. गुरुदास बॅनर्जी जे आहे तर त्या गुरुदास बॅनर्जींचा शिष्य होता आशुतोष मुखर्जी, जो पुढे जाऊन स्टँडर्ड कमिशनचा सदस्य बनला होता, हे या ठिकाणी लक्षात घ्या. म्हणजे जेव्हा गुरुदास बॅनर्जी कलकत्ता विद्यापीठामध्ये या ठिकाणी कुलगुरू होते त्यावेळेस विद्यार्थ्यांचे मोर्चा काढणारे होते आशुतोष मुखर्जी. आणि नंतर मग 1916-17च्या दरम्यान आशुतोष मुखर्जी जे आहे हे या ठिकाणी कलकत्ता विद्यापीठाचे कुलगुरू बनले. आणि मग त्या कलकत्ता विद्यापीठाशी संबंधित असणारा कायदा निर्माण करण्यासाठी जे सॅन्डलर कमिशन या ठिकाणी बनलं, त्या सॅन्डलर कमिशन मध्ये 2 भारतीय लोक होते, एक म्हणजे जियाउद्दीन अहमद आणि दुसरे होते आशुतोष मुखर्जी. हे नाव या ठिकाणी लक्षात या ठिकाणी असू द्या. लॉर्ड मेकॉलेचा प्रस्ताव जो 1835 साली या ठिकाणी होता, काय होता लॉर्ड मेकॉलेचा प्रस्ताव, लक्षात घ्या. 2 फेब्रुवारी आहे डेट, याला या ठिकाणी मेकॉलेचा प्रस्ताव म्हणलं जातं. मेकॉलेच्या प्रस्तावाच्या आधारावर भारतामध्ये इंग्रजी शिक्षा अधिनियम निर्माण झाला आणि या शिक्षणाच्या अधिनियमाच्या द्वारे फिल्टरेशन डाउनवर्ड थिअरी निर्माण करण्यात आली, ज्याला आपण शिक्षणाचा झिरपता सिद्धांत म्हणतो. यामध्ये म्हटलं गेलं की आधुनिक शिक्षण भारतीयांना देत असताना उच्चवर्णीयांना सर्वप्रथम शिक्षण द्या आणि हे उच्चवर्णीय खाली झिरपत शूद्रांपर्यंतचं या ठिकाणी शिक्षण, शूद्रांपर्यंत आधुनिक शिक्षण पोहोचवतील, अशी भूमिका या लॉर्ड मेकॉलेने इथे या ठिकाणी घेतली होती. लॉर्ड मेकॉलेने ही पण भूमिका घेतली की भारतामध्ये सरकारी नोकरी प्राप्त करण्यासाठी कसल्याही प्रकारचा जात, धर्म, पंथ, वंश यांच्यामध्ये भेद केला जाणार नाही. सर्वांना शिक्षण आणि सर्वांना सरकारी नोकरी या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा भेदभाव न करता दिली गेली पाहिजे, ही भूमिका या ठिकाणी राहिली. हंटर कमिशनचं 1882 सालचं आपल्या सर्वांना माहिती आहे, वूडच्या खलित्याची समीक्षा करण्यासाठी हंटर कमिशन नियुक्त झालं. हंटर कमिशन मध्ये काही भारतीय सदस्य होते, एक म्हणजे सर सय्यद अहमद खान, दुसरे आनंद मोहन बोस. हे नाव या ठिकाणी लक्षात असू द्या. सर सय्यद अहमद खान, आनंद मोहन बोस हे या ठिकाणी हंटर कमिशनचे सदस्य राहिल्याचं एकंदर दिसतं. या हंटर कमिशन मध्ये आपल्याला पाहायला असं
भेटतं. असे खूप सारे लोक आहेत की ज्यांनी साक्ष दिल्या, त्यामध्ये महात्मा ज्योतिराव फुले आणि त्याचबरोबर पंडित रमाबाई यांची महत्वपूर्ण साक्ष हंटर कमिशन मध्ये या ठिकाणी होती, हे पण या ठिकाणी लक्षात घ्या. तर या प्रकारचा हंटर कमिशन 1882 सालचं आलेलं होतं, हे लक्षात असू द्या. पुढे बघा, राज्यसेवा पूर्व परीक्षा 2016ला एक प्रश्न इथं विचारला गेला. काय प्रश्न आहे तो पाहूया. प्रशासकीय सेवांसाठी विद्यापीठाची पदवी ही आवश्यक बाब असू नये असं कोणत्या आयोगानं म्हटलेलं आहे. आता लक्षात घ्या, विद्यापीठासाठी पदवी विद्यापीठाची पदवी आवश्यक बाब या ठिकाणी समजू नये अशी भूमिका घेतली. कशासाठी? सरकारी नोकरी प्राप्त करण्यासाठी. आता पहा, आपण जर इथं पाहिलं तर दिलेला पर्याय काय आहे ते आपण पाहूया. डॉक्टर राधाकृष्ण आयोग, कोठारी कमिशन, हंटर कमिशन. आता लक्षात घ्या, हंटर कमिशन तर ह्याचं उत्तर नसणार आहे, कारण सन 1882 सालचं हंटर कमिशन या ठिकाणी आहे, त्यामुळे हा प्रश्न यामध्ये नसेल आणि वरीलपैकी एकही नाही. इथं जर आम्ही पाहिलं तर कोठारी कमिशन पाहिलं तर 1864 सालचं आहे आणि 1964 सालचं आहे आणि 1948 या ठिकाणी राधाकृष्ण कमिशन या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतं. लक्षात घ्या, 1947ला हा देश स्वतंत्र झाला. इंग्रजांनी भारतीयांना काय दिलं? तर देश स्वतंत्र होत असताना इंग्रजांनी भारताला अशिक्षा दिली. इंग्रजांनी भारताला दारिद्र्य या ठिकाणी दिलं, हे या ठिकाणी लक्षात घ्या. देश सोडल्यानंतर किंवा देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारतामध्ये मोठ्या प्रमाणात निरक्षरता होती, भारतामध्ये अशिक्षा मोठ्या प्रमाणात होती, गरिबी पण मोठ्या प्रमाणावर होती, हे लक्षात घ्या. आणि त्यामुळे नव्या भारताचा विकास करायचा होता. ग्रॅज्युएट लोक खूप कमी होती, हे या ठिकाणी लक्षात घ्या. आणि त्यामुळं जर सरकारी नोकरी प्राप्त करायची असेल तर मग पदवीधरांनाच घ्यायचं म्हटलं तर खूप कमी पदवीधर भारतामध्ये त्यावेळेस होते. आणि म्हणून मग एक नवा भारत निर्माण करायचा असेल तर राधाकृष्ण कमिशनने भूमिका अशी मांडली की सरकार विद्यापीठाची पदवीची आवश्यकता नकोय, या प्रकारची पदवी नसणाऱ्या लोकांना पण तुम्ही सरकारी नोकरी या ठिकाणी घ्या. आता पहा, जर का आपण आपल्या आजोबांना पंजोबांना जर थोडस माहिती विचारली तर लक्षात येतं आपल्याला ते ग्रॅज्युएट नव्हते, नॉन मॅट्रिक होते, तरी देखील त्यांना सरकारी नोकरी होती. हे कशामुळं? तर राधाकृष्ण आयोगामुळं, हे या ठिकाणी लक्षात घ्या. चलो, त्यानंतर आपण पाहूया पुढचा प्रश्न. आता लक्षात घ्या, पुढचा प्रश्न काय आहे? तर राज्यसेवा मुख्य परीक्षा 2016ला एक महत्वपूर्ण प्रश्न या ठिकाणी विचारला गेला. तर वॉरेन हेस्टिंग, जोनाथन डंकन, सर विल्यम जोन्स आणि सर विल्बरफोर्स अशा प्रकारचा प्रश्न या ठिकाणी आहे. तर मित्रांनो लक्षात घ्या, आणि समोर त्यांनी स्थापन केलेल्या संघटना किंवा सोसायटीची स्थापना ही या ठिकाणी आहे, ते लक्षात घ्या. आता या प्रकारचा प्रश्न आहे, तो नीट समजून घेऊया. वॉरेन हेस्टिंग, जोनाथन डंकन, विल्यम जोन्स. आता वॉरेन हेस्टिंगनं काय केलं? तर वॉरेन हेस्टिंगनं कलकत्तामध्ये मदरसा कॉलेजची स्थापना या ठिकाणी केली. मदरसा कॉलेजची स्थापना जर आम्ही पाहिली तर लक्षात घ्या, याचं वर्ष हे या ठिकाणी 1781 ला आहे. कलकत्तामध्ये हे मदरसा कॉलेज या ठिकाणी स्थापन झालं. जोनाथन डंकन जर आम्ही पाहिलं तर जोनाथन डंकन हा बनारसचा गव्हर्नर होता आणि त्या जोनाथन डंकननं संस्कृत महाविद्यालय जे आहे, हे संस्कृत महाविद्यालयाची स्थापना 1792 साली केल्याचं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं. सर विल्यम जोन्स, H.T. कोलब्रुक आणि NB हॉलहेड. नाव नीट लक्षात घ्या. सर विल्यम जोन्स, H.T. कोलब्रुक आणि त्याचबरोबर NB हॉलहेड या तिघांनी मिळून बंगाल एशियाटिक सोसायटीची स्थापना या ठिकाणी केल्याचं एकंदरीत पाहायला भेटतं. 1784ला या प्रकारचं बंगाल एशियाटिक सोसायटी, ज्याला आपण रॉयल एशियाटिक सोसायटी ऑफ बेंगॉल या नावाने पण संबोधतो, तर ते 1784ला हे या ठिकाणी सर विल्यम जोन्सनं स्थापन केलेलं आहे, हे या ठिकाणी लक्षात घ्या. सर विल्बरफोर्स यानं काय केलं? तर इव्हॅन्जिकल संप्रदाय या ठिकाणी त्यानं आणलेला आहे, हे लक्षात घ्या. आता नीट समजून घ्या, हे विल्बरफोर्स कोण आहे आणि यांचा काय नेमका संबंध आहे तो समजून घेऊया. आपल्या सर्वांना माहिती आहे 1813ला काय झालं, तो जो चार्टर ऍक्ट बनला आणि या चार्टर ऍक्टच्या माध्यमातून भारतामध्ये ख्रिश्चन मिशनरांना भारतात धर्म प्रचार करण्याची परवानगी या ठिकाणी देण्यात आली. ही परवानगी देण्यासाठी ज्या व्यक्तीनं प्रयत्न या ठिकाणी केले तो व्यक्ती होता विल्बरफोर्स. आणि या विल्बरफोर्सनं इव्हॅन्जिकल संप्रदायाची स्थापना या ठिकाणी केली होती, हे लक्षात घ्या. इव्हॅन्जिकल संप्रदाय हा ख्रिश्चन मिशनरी एज्युकेशन देण्याची भूमिका घेणारा होता, हे या ठिकाणी लक्षात घ्या. आणि या प्रकारच्या इव्हॅन्जिकल संप्रदायाच्या माध्यमातूनच सन 1818ला
बाप्टिस्ट मिशनरी सोसायटीची स्थापना ही या ठिकाणी बंगाल प्रांतातल्या सेरामपूर या भागामध्ये झाल्याचं एकंदर दिसतं. म्हणजे ख्रिश्चन मिशनरींची भूमिका किंवा इथं आपण म्हणू शकतो मिशनरी एज्युकेशन, ख्रिश्चन मिशनरी एज्युकेशन भारतात दिलं गेलं पाहिजे या प्रकारची भूमिका घेणारे विल्बर फोर्स या ठिकाणी होते. इव्हॅन्जिकल संप्रदायाची स्थापना ते या ठिकाणी करताना एकंदरीत पाहायला भेटतं. समोरासमोरच्या जोड्या आपल्याला या ठिकाणी दिसतात त्यामुळे या प्रश्नाचं राईट आन्सर हे पर्याय नंबर 3 या ठिकाणी आहे, हे लक्षात घ्या. या प्रकारचा प्रश्न आणि त्याशी संबंधित जी एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन मी तुम्हाला देतोय मित्रांनो ती खूप इम्पॉर्टंट आहे, व्यवस्थितरित्या या ठिकाणी पाहून घ्या. पहा पुढे आपण या ठिकाणी पाहूया यानंतरचा प्रश्न काय आहे. आता पहा इथे प्रश्न विचारला राज्यसेवा मुख्य 2018 प्रश्न आहे आणि प्रश्न विचारला गेला आहे समाजवादी, साम्यवादी, तत्वज्ञान आणि शिक्षण तज्ञ आणि समोर ती व्यक्ती या ठिकाणी दिलेली आहे. आता लक्षात घ्या PC जोशी इथं हे नाव परिचयाचं दिसतंय, आचार्य नरेंद्र देव हे या ठिकाणी नाव लक्षात येते. तर समाजवादी होते आचार्य नरेंद्र देव. आपल्या सर्वांना माहिती आहे आचार्य नरेंद्र देव, जयप्रकाश नारायण आणि मीनू मसानी, नीट नाव लक्षात घ्या. आचार्य नरेंद्र देव त्याचबरोबर जयप्रकाश नारायण आणि मीनू मसानी या तिघांनी एकत्र येऊन सन 1934 साली काँग्रेस समाजवादी पक्षाची स्थापना केली होती, हे या ठिकाणी लक्षात घ्या. आणि मग त्यासाठी व्हाय सोशलिझम या नावाचं पत्रक काढलं. कोणी काढलं तर जयप्रकाश नारायण यांनी व्हाय सोशलिझम, हे लक्षात घ्या. साम्यवादी जर आम्ही पाहिलं तर साम्यवादी लीडर होते PC जोशी, यांचं पूर्ण नाव पूरणचंद्र जोशी असं आहे. आणि हे पूरणचंद्र जोशी 1946 ला कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाचे या ठिकाणी महासचिव राहिले होते, हे लक्षात घ्या. जेव्हा कॅबिनेट मिशन भारतामध्ये आलं त्या कॅबिनेट मिशनला यांनी या ठिकाणी एक साक्ष दिली आणि सांगितलं की भारताचे जे संविधान सभेचं गठन होत आहे ते अप्रत्यक्षरित्या होत आहे. 1946च्या निवडणुकीच्या आधारावर या ठिकाणी जे सरकार बनलं होतं 11 प्रांतामध्ये, त्या 11 प्रांतातील विधिमंडळाला या ठिकाणी संविधान सभेवर लोक या ठिकाणी पाठवायची होती. तेव्हा हे पूरणचंद्र जोशी असे म्हणाले की 1946च्या निवडणुकामध्ये मोठ्या प्रमाणात जातीय आणि धार्मिक ध्रुवीकरण झाले आहे आणि त्यामुळे हिंदूंनी काँग्रेसला आणि मुस्लिमांनी मुस्लिम लीगला मतदान केलेलं आहे आणि म्हणून दोनच पक्ष या प्रकारे 46च्या निवडणुकीमध्ये सत्तेमध्ये आलेले आहे. आणि त्यामुळं धर्माचं ध्रुवीकरण झालं, मतांचं ध्रुवीकरण या ठिकाणी झालं, सांप्रदायिक वादाच्या आधारावर 46च्या निवडणुका लढल्या आणि त्यामुळं संविधान सभा निर्माण करत असताना 46च्या निवडणुकांच्या आधारावर किंवा अप्रत्यक्षरित्या संविधान सभेचं गठन करू नका, संविधान सभा निर्माण करत असताना थेट लोकांच्या द्वारे या ठिकाणी मतदान करून घ्या आणि मग संविधान सभेचं गठन करा, ही भूमिका PC जोशी या ठिकाणी मांडताना एकंदरीत दिसतं, हे लक्षात घ्या. खूप महत्वाची भूमिका होती आणि हे वास्तविक आहे मित्रांनो. देशाचं संविधान सभेमध्ये काँग्रेसचं बहुमत या ठिकाणी दिसतं. यामागचं कारण होतं 46च्या निवडणुका, कारण ते धर्माच्या आधारावर सांप्रदायिकतेच्या वातावरणामध्ये लढल्या गेल्या होत्या, हे या ठिकाणी लक्षात घ्या. लोकांनी, भारतीय समाजानं 46च्या निवडणुका हिंदू आणि मुस्लिम हा चष्मा लावून या ठिकाणी त्या मतदान केलं होतं. परंतु संविधान निर्माण करत असताना कोणत्या लोकांना संविधान सभेमध्ये पाठवलं गेलं पाहिजे हा भारतीयांना किंवा भारतातल्या सामान्य माणसांना अधिकार नव्हता. तर जे निवडून गेलेले लोक होते त्यांच्या प्रतिनिधी हे संविधान सभेमध्ये जाणार होते आणि म्हणून हे विरोध केला होता, हे या ठिकाणी लक्षात घ्या. PC जोशी अत्यंत महत्वपूर्ण नाव हे आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं. आणि ब मध्ये पाहायचं आहे तर आणि ब मध्ये जोडी कुठली जुळतीये तर ही जोडी या ठिकाणी जुळती, लगेच याचं उत्तर आपल्या समोर या ठिकाणी येतं. तत्वज्ञ होते डॉक्टर राधाकृष्णन आणि शिक्षण तज्ञ होते डॉक्टर झाकीर हुसेन. आपल्या सर्वांना माहिती आहे डॉक्टर झाकीर हुसेन. लक्षात घ्या 1937 ला वर्धा शिक्षक समितीची गठन या ठिकाणी करण्यात आलं. तर त्या वर्धा शिक्षक समितीचे अध्यक्ष हे डॉक्टर झाकीर हुसेन या ठिकाणी होते, हे लक्षात घ्या. वर्धा एज्युकेशन प्लॅन जो महात्मा गांधींनी मांडला त्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी या डॉक्टर झाकीर हुसेन यांची या ठिकाणी राहिली. लक्षात घ्या हरिजन नावाचं वर्तमानपत्र त्या काळामध्ये महात्मा गांधींनी सुरू केलेलं होतं आणि त्या हरिजन वर्तमानपत्रामध्ये भारताची शिक्षणाची रूपरेषा कशी असावी अशा प्रकारचे लेख महात्मा गांधींनी लिहिले. त्या लेखांना एकत्रित करून वर्धा एज्युकेशन प्लॅन या ठिकाणी मांडला गेला. हरिजन वर्तमानपत्र जेव्हा त्यांनी सुरू केलं तेव्हा बाबासाहेब आंबेडकरांनी त्या वर्तमानपत्रामध्ये लिखाण करावं असं
गांधींनी बाबासाहेबांना या ठिकाणी सांगितलं होतं, मात्र बाबासाहेब आंबेडकरांनी हरिजन वर्तमानपत्राबद्दल लिखाण करण्यात थेट नकार दिला होता, हे या ठिकाणी लक्षात घ्या. विशेष म्हणजे पहा, बाबासाहेब आंबेडकर पण बॅरिस्टर होते आणि महात्मा गांधी पण बॅरिस्टर या ठिकाणी होते. मात्र महात्मा गांधींनी दलितांसाठी जे वर्तमानपत्र सुरू केलं जे इंग्रजीमध्ये होतं, बाबासाहेब आंबेडकरांची संपूर्ण हयात या ठिकाणी दलितांचा उद्धार करण्यासाठी या ठिकाणी गेली. मात्र बाबासाहेब आंबेडकरांनी कोणतंही वर्तमानपत्र इंग्रजीमध्ये नाही छापलं, तर ते मराठीमध्ये होतं. कारण सर्वसामान्य अस्पृश्य समाजाला इंग्रजी त्या काळामध्ये फारशी येत नव्हती आणि म्हणून आपली चळवळ समाजापर्यंत पोहोचावी यासाठी ते मराठीतनं वर्तमानपत्र सुरू करताना एकंदरीत दिसून येतात. चलो, त्यानंतरचा महत्वाचा मुद्दा आपण इथे या ठिकाणी पाहूया. पहा, 2015ला प्रश्न विचारला, पुढीलपैकी कोणते भारतीय सदस्य 1917च्या सँडलर कमिशन मध्ये या ठिकाणी होते? आशुतोष मुखर्जी हे नाव या ठिकाणी लक्षात घ्या. पर्याय याचे गायब झालेले आहेत. तर जियाउद्दीन अहमद आणि आशुतोष मुखर्जी पर्याय होते, मात्र इथं आपल्या स्लाइडमध्ये आले नाही. तर हे दोन भारतीय आशुतोष मुखर्जी आणि जियाउद्दीन अहमद हे सँडलर कमिशनचे सदस्य होते, हे लक्षात घ्या. सँडलर कमिशन हा कलकत्ता विद्यापीठावर नियंत्रण ठेवण्यासाठी, तिथलं कामकाज व्यवस्थित चालवण्यासाठी या ठिकाणी गठीत झाला होता, हे या ठिकाणी लक्षात घ्या. चलो, त्यानंतरचा प्रश्न आपण इथे या ठिकाणी पाहूया. पहा, राज्यसेवा मुख्य परीक्षा 2015ला एक प्रश्न विचारला, महात्मा ज्योतिराव फुल्यांनी सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाची सोय करावी अशी मागणी कोणत्या आयोगापुढे या ठिकाणी केली? सोपा प्रश्न आहे, हंटर कमिशन पुढे या ठिकाणी केली आहे, हे लक्षात घ्या. आता इथं पाहूया, सायमन कमिशन जर आम्ही पाहिलं तर सायमन कमिशन हे कधी आहे तर 1927 ते 1928च्या दरम्यान सायमन कमिशन आपल्याला पाहायला भेटतं. हंटर कमिशन जर आम्ही पाहिलं तर 1882 सालचं हंटर कमिशन या ठिकाणी आहे. नेहरू कमिशन किंवा नेहरू रिपोर्ट म्हणूया आपण, नेहरू आयोग किंवा नेहरू समिती ही या ठिकाणी 1929 सालची मोतीलाल नेहरूंच्या अध्यक्षतेखाली आहे. आणि मोर्लेमिंटो कमिशन किंवा मोर्लेमिंटो आयोग जो आहे तो या ठिकाणी 1909चा या ठिकाणी कायदा, मोर्ले आणि मिंटो यांचा कायदा या ठिकाणी दिसतो. या प्रकारचं राईट आन्सर महात्मा ज्योतिराव फुल्यांचं हे या ठिकाणी हंटर कमिशनशी संबंधित आहे. डब्ल्यू हंटर खूप इम्पॉर्टंट आहे. या डब्ल्यू हंटरनं इंडियन मुसलमान्स या नावाचा ग्रंथ या ठिकाणी लिहिला होता, हे पण या ठिकाणी लक्षात असू द्या. पुढे आपण पाहूया की या ठिकाणी राज्यसेवा मुख्य परीक्षा 2014ला एक प्रश्न विचारला, खालीलपैकी कोणती विधानं चुकीची आहेत? या प्रकारचा प्रश्न आहे. कोणते विधानं चुकीची आहेत? पहा, वूडच्या खलित्याची म्हणजे सन 1854 ची अंमलबजावणी खालच्या वर्गापर्यंत शिक्षण पोहोचवण्यात अपयशी ठरली. पहा, वूडच्या खलित्याची अंमलबजावणी खालच्या वर्गापर्यंत शिक्षण पोहोचवण्यात अपयशी ठरली, या प्रकारचा रिपोर्ट हंटर कमिशनने दिला. हंटर कमिशन जर आम्ही पाहिलं तर हंटर कमिशननं हायर एज्युकेशनला जास्त प्रमोट नाही केलं. हंटर कमिशननं प्रायमरी आणि त्याचबरोबर म्हणजे प्राथमिक आणि माध्यमिक या शिक्षणावर भर दिलेला आहे. आणि त्यानं रिपोर्ट केला की वूडच्या खलितानं खालच्या समाजापर्यंत शिक्षण या ठिकाणी पोहोचवण्यात ते अपयशी पडले. महात्मा ज्योतिराव फुल्यांनी पण हेच सांगितलं होतं की शिक्षणाचा झिरपता सिद्धांत पूर्णतः फेल झालेला आहे. वूडच्या खलित्यानं मांडलेली जी भूमिका होती ती पूर्णतः फेल झालेली आहे. ज्या उच्च वर्णीयांना शिक्षण मिळालं त्यांच्यासाठीच उच्च शिक्षण दिलं गेलं, तेच पुढे गेले, मात्र खालच्या समाजापर्यंत शिक्षण नाही. आणि म्हणून महात्मा ज्योतिराव फुले 1882 साली वूडच्या समिती या हंटर कमिशन पुढे भूमिका या ठिकाणी मांडतात, प्राथमिक शिक्षण मोफत आणि सक्तीचं या ठिकाणी लागू करा. यस, 1882च्या शिक्षण आयोगासमोर महात्मा फुले आणि पंडित रमाबाई यांच्याही साक्ष्यांचा समावेश होता. एकदम बरोबर आहे. महात्मा फुल्यांनी प्राथमिक शिक्षण मोफत सक्तीचं मांडलं, तर पंडित रमाबाई यांनी स्त्री शिक्षणाची भूमिका मांडली. आणि स्त्रियांना जर शिक्षण द्यायचं असेल तर स्त्री संचालकाची निर्मिती करा, स्त्रियांचे किंवा स्त्री शिक्षिका या ठिकाणी निर्माण करा, ही भूमिका पंडित रमाबाई या ठिकाणी घेताना एकंदरीत दिसून येतात. 19व्या शतकाच्या अंतापर्यंत शिक्षण हे मध्यम वर्गापुरतच या ठिकाणी सीमित होता. हे बरोबर आहे ना? तर 19व्या शतकाचा शेवट होईपर्यंत शिक्षण हा काही खालच्या वर्गापर्यंत पोहोचलं नव्हता, तर मध्यम वर्गापुरतच या ठिकाणी सीमित होतं, हे या ठिकाणी लक्षात घ्या. 1911 मध्ये गोपाळकृष्ण गोखले यांनी उच्च शिक्षणाचं विधेयक मांडलं, तर नाही मित्रांनो, तर त्यांनी प्राथमिक शिक्षणाचं विधेयक मांडलेलं आहे, हे या ठिकाणी लक्षात घ्या. आणि ते अशी भूमिका मांडतात की जर प्राथमिक शिक्षण मोफत आणि सक्तीचं हे जर
बडोदा संस्थान या ठिकाणी करत असेल तर मग इंग्रज सरकारनं पण ते या ठिकाणी करावं आणि म्हणून प्राथमिक शिक्षण मोफत आणि सक्तीचं करा अशा प्रकारचं विधेयक हे या ठिकाणी गोपाळकृष्ण गोखले या ठिकाणी मांडताना एकंदरीत या ठिकाणी दिसतं। तर आपल्याला लक्षात येतं काय प्रश्न विचारला, कोणतं विधान चुकीचं आहे, तर फक्त ड विधान हे जे आहे हे या ठिकाणी चुकीचं आहे हे या ठिकाणी लक्षात घ्या। तर गोपाळकृष्ण गोखले एक महत्त्वपूर्ण व्यक्ती आपल्याला दिसतात। लाइटनिंग कंडक्टर थेअरी ही थेअरी त्यांनी मांडलेली आहे। सुरक्षा झडप नीती जी आहे त्या सुरक्षा झडप नीतीच्या विरोधात लाइटनिंग कंडक्टर थेअरी मांडणारे हे या ठिकाणी गोपाळकृष्ण गोखले या ठिकाणी होते हे या ठिकाणी लक्षात घ्या। गोपाळकृष्ण गोखले वेल्बी कमिशनच्या समोर साक्ष देण्यासाठी लंडनला गेलेले होते आणि फिरोजशाह मेहताच्या जागेवर त्यांची मुंबई विधिमंडळामध्ये नियुक्ती झाली होती। गोपाळकृष्ण गोखले जर आम्ही या ठिकाणी पाहिलं तर फर्ग्युसन महाविद्यालयाचे गणिताचे प्राध्यापक देखील राहिले होते आणि त्यांच्या सांगण्यावरनं धोंडो केशव कर्वे जे आहे एल्फिस्टन हायस्कूलचा राजीनामा देऊन पुण्यामधल्या फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये लोकमान्य टिळकांच्या जागेवर या ठिकाणी प्राध्यापक म्हणून नियुक्त झाले होते हे पण या ठिकाणी लक्षात घ्या। चलो यानंतरचा क्वेश्चन आपण पाहूया। राज्यसेवा मुख्य परीक्षा 2014 प्रश्न विचारला, खालीलपैकी कोणता राष्ट्रीय शिक्षणाच्या चळवळीचा भारतीय राजकारणावर झालेला परिणाम नाही। आता पहा इथं आपल्याला दिसतं राष्ट्रीय शिक्षणाच्या चळवळीचा भारतीय राजकारणावर परिणाम झाला नाही अशा प्रकारचा प्रश्न या ठिकाणी विचारला आहे। आता पहा राष्ट्रीय शिक्षणामुळे राष्ट्राभिमान आणि भूतकाळातील यशाचा साक्षात्कार वाढीस लागला, हे विधान बरोबर आहे का? 100% बरोबर आहे। राष्ट्रीय शिक्षणामुळे राष्ट्राभिमान आणि भूतकाळातील यशाचा साक्षात्कार लागला। आपल्या सर्वांना माहिती 1905 ला कौटिल्याचं अर्थशास्त्र या ठिकाणी सापडलं आणि त्याद्वारे मौर्य हे भारतातलं पहिलं स्टेट होतं या प्रकारची भूमिका या ठिकाणी घेतली गेली हे या ठिकाणी लक्षात घ्या। पुढे आपल्याला पाहायला भेटतं 1920 साली सर जॉन मार्शलच्या माध्यमातून हडप्पाचं उत्खनन करण्यात आलं आणि इंग्रजांच्या कैक वर्ष आधी भारतीय समाज या ठिकाणी भारतीय समाजामध्ये अर्बनायझेशन होतं ही पण भूमिका या ठिकाणी पुढे आली आणि त्यामुळे हे पहिलं विधान तर अत्यंत बरोबर विधान या ठिकाणी आहे हे लक्षात घ्या। यामुळे देशी भाषा वृद्धिंगत व्हायला या ठिकाणी मदत झाली हा प्रकारचा प्रश्न या ठिकाणी विचारलाय की राष्ट्रीय शिक्षणामुळे देशी भाषा जी आहे तर त्या देशी भाषा ती समृद्ध या ठिकाणी झालेली आहे अशा प्रकारचा प्रश्न विचारलाय। तर एकदम बरोबर आहे। इथं लक्षात येतं आपल्याला की देशी भाषा जी आहे या ठिकाणी वृद्धिंगत व्हायला मदत झालेली आहे या राष्ट्रीय शिक्षणामुळे हे या ठिकाणी लक्षात असू द्या। यामुळे वैज्ञानिक आणि औद्योगिक शिक्षण जे आहे वैज्ञानिक आणि त्याचबरोबर औद्योगिक शिक्षणाला यामुळे गती मिळाली असा एक प्रश्न या ठिकाणी इथे या ठिकाणी विचारलेला आहे। तर लक्षात घ्या वैज्ञानिक आणि औद्योगिक शिक्षण जे आहे तर त्या वैज्ञानिक आणि औद्योगिक शिक्षणाला गती मिळाली अशा प्रकारचं जर आपण पाहिलं तर मिळालं का राष्ट्रीय शिक्षणामुळे? तर लक्षात घ्या तर आपल्याला इथे या ठिकाणी दिसून येतं की वैज्ञानिक आणि औद्योगिक शिक्षणाला या ठिकाणी गती मिळालेली पण आहे हे या ठिकाणी लक्षात घ्या। आता यामुळे स्त्री शिक्षणाला या ठिकाणी चालना मिळाली असा एक प्रश्न या ठिकाणी आहे। मला सांगा राष्ट्रीय शिक्षणामुळे या ठिकाणी स्त्री शिक्षणाला चालना मिळाली या प्रकारचा मुद्दा जर आपण पाहिला तर हे या ठिकाणी नाही मिळालेले आहे हे लक्षात या ठिकाणी असू द्या। त्यामुळे इथं आपल्याला दिसून येतं या प्रकारचा प्रश्न जर आम्ही पाहिला तर राजकारणावर झालेला परिणाम नव्हता त्याचं राईट आन्सर आपल्याला दिसून येतं ते म्हणजे पर्याय नंबर या ठिकाणी 3 ड जे आहे हे याचं राईट आन्सर या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतं। त्यानंतरचा प्रश्न इथं आपण पाहूया। पुढचा प्रश्न आपण काय आहे तो इथं समजून या ठिकाणी घेऊया। राज्यसेवा मुख्य परीक्षा 2014चा प्रश्न पहा, ब्रिटिशांनी सुरू केलेल्या पाश्चात्य शिक्षणाच्या संदर्भामध्ये खालील कोणती विधानं बरोबर या ठिकाणी आहे? तर पाश्चात्य शिक्षणाच्या संदर्भात खालील कोणती विधानं बरोबर आहेत या प्रकारचा प्रश्न राज्यसेवा मुख्य परीक्षा 2014ला विचारलेला आहे। हिंदुस्थानात एक राष्ट्रीयत्वाची भावना वाढीस लागली, कशामुळे? पाश्चात्य शिक्षणामुळे। पाश्चात्य शिक्षण हे लक्षात असू द्या। तर हिंदुस्थानात एक राष्ट्रीयत्वाची भावना वाढीस लागली, हे बरोबर आहे का? राष्ट्रीय शिक्षणामुळे राष्ट्रीयत्वाची भावना किंवा पाश्चात्य शिक्षणामुळे एक राष्ट्रीयत्वाची भावना वाढीस लागली, कसं काय? तर लक्षात घ्या इंग्रजी हे या ठिकाणी माध्यम या ठिकाणी राहिलं आणि त्यामुळे भारतीय समाज जो वेगवेगळ्या भाषांमध्ये बोलत होता तो आता एका राजकीय प्लॅटफॉर्मवर येऊन इंग्रजीमध्ये आपापसामध्ये संवाद साधू लागला आणि त्यामुळे एक राष्ट्रीयत्वाची भावना यामध्ये वाढीस लागलेली होती हे या ठिकाणी लक्षात घ्या। पूर्ण देशाची भाषा ही म्हणून इंग्लिश भाषेचा स्वीकार केला
आता पाश्चात्य शिक्षणानं पूर्ण राष्ट्राची भाषा म्हणून इंग्लिश भाषेचा स्वीकार केला का, तर 100% केला. आता लक्षात घ्या हे कसं काय, तर 1835ला जो इंग्रजी शिक्षण अधिनियम या ठिकाणी आला आणि त्यानंतर 1837 साली, हे लक्षात घ्या, 1837 साली राज्य कारभाराची भाषा जी पूर्वी फारसी होती ती भाषा आता या ठिकाणी इंग्रजी म्हणलेली आहे, हे लक्षात घ्या. आणि संपूर्ण राज्य कारभार हा इंग्रजीमध्ये चालणार आहे, ही भूमिका ही या ठिकाणी पुढे आल्याचं एकंदरीत दिसतं. आणि त्यामुळं पाश्चात्य शिक्षणाचा प्रभाव आपल्याला दिसून येतो की पूर्ण देशाची भाषा, ज्याला आपण राजभाषा म्हणतो, ती इंग्रजी या ठिकाणी झालेली आहे, हे पण या ठिकाणी लक्षात घ्या. पाश्चात्य शिक्षणामुळं मध्यम सुशिक्षित वर्ग तयार झाला. विधान बरोबर आहे का? एकदम बरोबर आहे. मिडल क्लास कम्युनिटी जी आहे ती यामुळे निर्माण झाली. मध्यम सुशिक्षित वर्ग यामुळे निर्माण झालेला आहे, हे पण विधान या ठिकाणी बरोबर आहे. आणि इथं आपण पाहूया त्या ठिकाणी इंग्रजी भाषा देशातील सर्व सुशिक्षितांनी मान्य केली नाही. पहा, आता हा मुद्दा इथं आपल्याला चर्चेला आणण्यासारखा या ठिकाणी आहे. आता पहा, इथं म्हणलेलं आहे इंग्लिश भाषा देशातील सर्व सुशिक्षितांनी मान्य केले नाही. हे विधान बरोबर आहे का? लक्षात घ्या, हे विधान चूक आहे. कारण त्या काळात जे सुशिक्षित लोक या ठिकाणी होते, जे शिकले सवरले लोक होते, ते इंग्रजीचा स्वीकार करणारे होते आणि त्यांनी भूमिका घेतली होती या ठिकाणी इंग्लिश भाषा ही या ठिकाणी महत्वाची आहे आणि ती सर्व देशातील सुशिक्षितांनी मान्य केली होती, हे या ठिकाणी लक्षात घ्या. इथं दिले मान्य केली नाही, पण त्यावेळेस मान्यता दिलेली होती. आणि म्हणून मग भारतीय शिकला सवरलेला वर्ग आपापसामध्ये इंग्रजीमध्ये बोलत होता. गोलमेज परिषद ही मराठीमधनं नाही झाली, इंग्लिशमधनं झालेली आहे, हे या ठिकाणी लक्षात घ्या. गोलमेज परिषदेमध्ये साऱ्या पुढाऱ्यांनी इंग्लिशमध्ये डायलॉग केलेले आणि त्यामुळे इथं लक्षात घ्या, कायदे असू द्या, न्यायमंडळ या ठिकाणी असू द्या, हे सगळं जे आहे इंग्रजीमध्ये झाले. आणि त्यामुळं शिकल्या सवरलेल्या लोकांनी इंग्रजीचा पुरस्कार केल्याचं एकंदरीत या ठिकाणी दिसून येतं. इंग्लिश भाषा देशातील सर्व सुशिक्षितांनी मान्य केली नाही म्हटले तर आहे, हे या ठिकाणी लक्षात घ्या. आणि त्यामुळं अ ब क हे याचं राईट आन्सर आपल्याला एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं. अ ब क हे या ठिकाणी राईट आन्सर याचं या ठिकाणी आहे. चलो, यानंतरचा महत्वपूर्ण प्रश्न आपण या ठिकाणी पाहूया. अत्यंत व्यवस्थितरित्या हे लेक्चर सिरीज या ठिकाणी पहा, पूर्ण पहा मित्रांनो. खूप जास्त फायदा तुमचा या ठिकाणी येणाऱ्या परीक्षांमध्ये तुम्हाला या ठिकाणी होईल. राज्यसेवा मुख्य 2013ला प्रश्न विचारला गेला. विल्यम बेंटिंग याच्या काळात भारतीय लोकांना शिक्षण देण्यासंबंधी दोन परस्पर विरोधी मत प्रवाह होते, ते ओळखायचे आहे. आता लक्षात घ्या, दोनच आहे, हा ठीक आहे. तर दोन परस्पर विरोधी मत आहे, तर ती आपल्याला ओळखायची आहे, एवढंच फक्त. आता बेंटिंगच्या काळामध्ये कोणते दोन परस्पर विरोधी मतं होती, कशा संबंधात, तर लोकांना शिक्षण देण्याच्या संदर्भात. आपल्या सर्वांना माहिती, सोपा प्रश्न आहे, आंग्लवादी आणि प्राच्यवादी. ठीक आहे, आंग्लवाद आणि प्राच्यवाद या संदर्भामध्ये आहे. तर आता लक्षात घ्या, त्या आंग्लवादाचा पुरस्कार कोणी केला आणि प्राच्यवादाचा पुरस्कार कोणी केला असं म्हटलेलं आहे. तर इथं सर एच ए विल्सन यांनी भारतीयांना पौरात्य शिक्षण या ठिकाणी दिलं पाहिजे ही भूमिका घेतली. तर हे बरोबर आहे ना. पौरात्य म्हणजेच ओरिएंटलिस्ट हे या ठिकाणी लक्षात घ्या. म्हणजे त्याला आपण प्राच्यवादी या नावानं पण या ठिकाणी संबोधतो. ओरिएंटलिस्टला पौरात्यवाद पण म्हटलं जातं आणि प्राच्यवादी पण म्हटलं जातं. काय नेमकी भूमिका आहे? ओरिएंटलिस्ट वाद्यांनी किंवा पौरात्यवाद्यांनी भूमिका घेतली की भारताला तेच शिक्षण द्या जे शिक्षण भारत हजारो वर्षांपासून घेत आलेला आहे. रामायण, महाभारत, पोथीपुराण, भारतातील पूर्वपार चालत आलेले धर्मग्रंथ, त्यामध्ये असणाऱ्या विविध प्रकारच्या कथा कादंबऱ्या, त्यांचं शिक्षण भारतीयांना द्या. आता अशी भूमिका घेण्यामागचा काय उद्देश होता? तर यामागचा दोन उद्देश होता की भारताच्या धर्मामध्ये हस्तक्षेप केला नाही म्हणून भारतीय लोक इंग्रजांना भारतात चिरकाल राज्य करण्याची संधी या ठिकाणी देतील, अशी पौरात्यवाद्यांची भूमिका होती. आणि दुसरी भूमिका अशी होती, भारतात जर पौरात्यवादी शिक्षण जर दिलं तर भारतीयांना स्वतःची ओळख पटेल आणि भारतीयांना हे समजून येईल तत्कालीन भारतामध्ये ज्या काही वाईट चालीरीती परंपरा आम्हाला अनुभवास मिळतात त्या प्राचीन भारतामध्ये पाहायला भेटत नाही. प्राचीन भारत हा खूप जास्त वैभवशाली होता भारतीयांचा आणि म्हणून मग या काळामध्ये असणारी सती प्रथा असू द्या, जाती प्रथा असू द्या, या काळामध्ये असणारे बालविवाह प्रथा असू द्या, त्या सर्व या ठिकाणी भारतीय लोक सोडतील आणि गो बॅक टू एन्शियंट इंडियाची भूमिका या ठिकाणी घेतील.
असा उद्देश पौर्वत्यवाद्यांचा होता. दुसरा आणखीन एक उद्देश होता, तो म्हणजे युरोपियन लोकांना देखील भारताची महानता या ठिकाणी समजून यामुळे या ठिकाणी येऊ शकते, ही भूमिका आपल्याला पाहायला भेटतं. डेव्हिड हेयर जर आम्ही पाहिलं तर भारताला देशी शिक्षण द्यावं या प्रकारचा काही संबंध या ठिकाणी नाही. हा, सर चार्ल्स ट्रेव्हर्लियन हे या ठिकाणी इम्पॉर्टंट आहे. जसं मी पुढच्या कलितामध्ये यांचं नाव सॉरी पुढच्या खलिजामध्ये आपण यांचं नाव या ठिकाणी तपासलं होतं, चार्ल्स ट्रेव्हर्लियन. तर लक्षात घ्या, यांनी भारतीयांना पाश्चात्य शिक्षण द्या याची भूमिका घेतल्याचं एकंदरीत दिसतंय. चार्ल्स ट्रेव्हर्लियनची भूमिका काय होती, तर भारतीयांना पाश्चात्य शिक्षण या ठिकाणी द्या, ज्याला आपण या ठिकाणी आंग्लवादी या ठिकाणी या नावाने संबोधू शकतो. तर अ आणि क हे याचं राईट आन्सर या ठिकाणी आहे. अ आणि क हे या ठिकाणी बरोबर आहे, बाकीचा काय विषयच या ठिकाणी नाहीये. चलो, यानंतरचा प्रश्न आपण इथे या ठिकाणी पाहूया, तो या ठिकाणी तपासून घेऊया. पहा, 16वा प्रश्न आहे. प्रश्न काय आहे? प्रश्न दिलेला आहे, राज्यसेवा मुख्य परीक्षा 2012ला योग्य पर्यायाने विधान पूर्ण करा. 1901 मध्ये कलकत्त्यात स्थापन झालेली अनुशीलन समितीसाठी प्रसिद्ध होती. म्हणजे अनुशीलन समिती कशासाठी प्रसिद्ध होती असा प्रश्न विचारलेला आहे. आरोग्य शिक्षण, व्यावसायिक शिक्षण, शारीरिक शिक्षण आणि औद्योगिक शिक्षण. लक्षात घ्या, अनुशीलन समिती जर आम्ही पाहिली तर ती 1901च्या आधी आखाडा आंदोलन या ठिकाणी राहिल्याचं एकंदर दिसतं. आखाडा आंदोलन काय प्रकरण आहे? आखाडा आंदोलन ते आपण समजून घेऊया. लक्षात घ्या, वासुदेव बळवंत फडके यांचं निधन झाल्यानंतर महाराष्ट्र आणि बंगाल प्रांतामध्ये व्यायामशाळा मंडळ सुरू झाली आणि त्या प्रकारे पुण्यामध्ये चाफेकर क्लब, कोल्हापूरमध्ये शिवाजी क्लब, नागपूर वर्धामध्ये आर्य बांधव समाज क्लब या ठिकाणी स्थापन झाला. त्याचबरोबर बंगाल प्रांतामध्ये आखाडा आंदोलन निर्माण झालं आणि या आखाडा आंदोलनामध्ये तरुण जे लोक होते ते तरुणांना इथं प्रशिक्षण दिलं जायचं, अंग मेहनतीचं काम दिली जायची, ज्याद्वारे तरुण लोक पिळदार शरीर बनवायचे आणि पिळदार शरीर बनवून इंग्रजांच्या जुलमी व्यवस्थेच्या विरोधामध्ये क्रांतीचा नारा या ठिकाणी द्यायचा. इंग्रजांनी केलेल्या अन्यायामुळं किंवा इंग्रजांनी जर आपल्यावर लाठीचार्ज केले तर आपले जे पिळदार शरीर आहे हे त्याला प्रत्युत्तर देतील अशी भूमिका आखाडा आंदोलनामधनं या ठिकाणी होती. हे या ठिकाणी लक्षात घ्या. लक्षात घ्या, स्वामी विवेकानंद यांनी या आखाड्या आंदोलनाला लोखंडाच्या नस नाड्या याद्वारे संबोधलेलं आहे. हे पण या ठिकाणी लक्षात घ्या, लोखंडाच्या नस नाड्या म्हणून त्यांनी या ठिकाणी आखाडा आंदोलनाला संबोधलं आहे. हे पण या ठिकाणी लक्षात घ्या. एक नाव लक्षात असू द्या, सरला देवी चौधरी. सरला देवी चौधरी या महिला आहेत की ज्यांनी या प्रकारे आखाडा आंदोलनामध्ये सहभाग घेतला आणि तरुणांनी या आखाडा आंदोलनामध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावं या प्रकारे प्रचार देखील केल्याचं दिसतं. तर ही अनुशीलन समिती शारीरिक शिक्षणाशी संबंधित राहिलेली आहे असं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं. तर मित्रांनो, थांबूया आपण. या प्रकारे ही जी आपली PYQ बॅच आहे ती आपल्या मित्रांना देखील सांगा, 660 रुपयामध्ये आहे जॉईन करायला. थांबूया आपण. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.